तुम्ही शांत झोपेत आहात आणि अचानक एक भयानक स्वप्न तुम्हाला झोपेतून जागा करतं। पृथ्वी थरथरते, समुद्र उसळतो, एक शहर आगीत हळू पडतंय, लोक ओरडतात, हे सर्व तुमच्या डोळ्यासमोर घडतंय। तुम्ही धावताय पण कुठेही सुटकेचा मार्ग नाही आणि निसर्ग स्वतःच्या हाताने मानवजातीचा शेवट लिहितोय। ही कल्पना नाही, ही आहे एक भविष्यवाणी। जय हिंद, हाय हॅलो आणि नमस्कार। चॅट विथ शिल्पा आकेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। भविष्य पाहण्याचा प्रयत्न माणूस अनेक शतकांपासून करत आला आहे। काही लोकांनी ही कला साध्य केली तर काहींनी भाकीत करून इतिहास घडवला। अशाच एका नावाचा आजही जगभरात गाजावाजा होतो। बाबा वेंगा, एक अंध स्त्री जिने अनेक भाकीत केलीत। त्यांनी जे सांगितलं त्यावर विश्वास ठेवायला अनेकांनी नकार दिला, पण जसजशा घटना घडल्यास तसतशी त्यांच्या शब्दाची खरी ताकद जगाने पाहिली। बाबा वेंगा नक्की कोण होती, तिच्या भविष्यवाण्या खऱ्या की केवळ योगायोग? बघूयात हा खास रिपोर्ट। बाबा वेंगाचा जन्म 31 जानेवारी 1911 रोजी उत्तर मॅसेडोनिया, बल्गेरिया येथे झाला। तिचे पूर्ण नाव वेंगेलिया पांडेवा गुष्टरवा होते। जेव्हा बाबा वेंगा 12 वर्षाची होती तेव्हा एक भयंकर चक्रीवादळ त्यांच्या गावात आले। या वादळात ती उचलली गेली आणि दूरवर एका शेतात फेकली गेली। त्या घटनेत त्यांची दृष्टी गेली। बाबा वेंगांच्या जीवनात अंधत्वामुळे अनेक आव्हानं होती, पण या अंधत्वानेच तिला एक वेगळं अस्तित्व दिलं। तिच्या लहानपणातील चक्रीवादळाचा प्रसंग हा फक्त तिच्या शरीरासाठी त्रासदायक नव्हता, तर तिच्या मानसिकतेवरही खोल परिणाम करणारा होता। तिच्या कुटुंबाने उपचारासाठी खूप प्रयत्न केले, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य झालं नाही आणि त्या कायमच्या अंध झाल्यात। लहान वयातच तिच्यात एक शांतता आणि गूढता दिसू लागली। ती म्हणायची की तिला काही अदृश्य शक्तींकडून संदेश मिळत असतो। ती लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना त्यांचे उत्तर देत असे। लोकांच्या हरवलेल्या वस्तू किंवा माणसे शोधून देण्याचा तिच्या क्षमतेमुळे ती लवकरच प्रसिद्ध झाली। बाबा वेंगांच्या जीवनात अनेक त्यांनी भाकीत केलीत। काही प्रसिद्ध भविष्यवाण्या बघूयात। 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिका येथील न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील झालेल्या हल्ल्यानं संपूर्ण जग हादरून गेलं। हा हल्ला केवळ अमेरिकेचाच नव्हे तर जगातील इतिहासातील सर्वात भीषण हल्ल्यांपैकी एक मानला जातो। या घटनेत 2 प्रवासी विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुड्या मनोऱ्यांवर धडकली, ज्यामुळे दोन्ही मनोरे कोसळले आणि त्यासोबतच हजारो निष्पाप लोकांचा बळी गेला। बाबा वेंगा यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी केलेल्या एका भाकीतात सांगितलं होतं, पोलादी पक्षी अमेरिकेवर हल्ला करतील आणि 2 भाऊ जमिनीत कोसळतील। यातील पोलादी पक्षी म्हणजे विमान, तर 2 भाऊ म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटरचे जुडे मनोरे असल्याचं मानलं जातं। राजकुमारी डायना यांचा मृत्यू। बाबा वेंगाने भविष्यवाणी केली होती की ब्रिटनच्या राजघराण्यातील एक प्रसिद्ध महिला एका गंभीर अपघातात मृत्युमुखी पडेल। 1997 साली राजकुमारी डायना यांचा कार अपघातात मृत्यू झाला। हिंद महासागरातील सुनामी। बाबा वेंगा यांनी एका प्रचंड नैसर्गिक आपत्तीची भविष्यवाणी केली होती। पाण्याची मोठी लाट किनाऱ्यावर धडक देईल आणि शहरे नष्ट होतील। हे 2004 साली झालेल्या सुनामीसाठी लागू होते, ज्यामुळे इंडोनेशिया, भारत, श्रीलंका आणि इतर भागात लाखो लोकांचा बळी गेला। 2008 मध्ये बाबा वेंगाने भाकीत केलं होतं की अमेरिका आपला पहिला कृष्णवर्णीय अध्यक्ष पाहिल। बराक ओबामांचा विजय त्यांचं सत्य ठरलं। ओबामा अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बनले आणि त्यांच्या कार्यकाळात अमेरिकेला आर्थिक मंदी आणि सामाजिक संघर्षाचा सामना करावा लागला। वेंगाने हे देखील म्हटलं होतं की पहिला कृष्णवर्णीय अध्यक्ष हा शेवटचा अध्यक्ष असेल। या शब्दांनी आजही गूढता कायम ठेवली आहे। बाबा वेंगाने 2020 मध्ये एका महामारीचं भाकीत केलं होतं। त्यांनी सांगितलं होतं, हा आजार श्वसन प्रणालीवर परिणाम करेल। आजार वेगानं जगभर पसरून लोकांचं जीवन प्रभावित करेल। सुरुवातीला त्यावर कोणताही उपाय सापडणार नाही। कोविड-19च्या संकटाने त्यांचं भाकीत चर्चेत आलं। काही लोकांनी याला त्यांची अचूक भविष्यवाणी मानलं, तर इतरांनी त्याला फक्त योगायोग म्हटलं आहे। बाबा वेंगांनी म्हटलं होतं की 21व्या शतकात मानवी जीवनावर हवामान बदलाचे गंभीर परिणाम होतील। हिमनग वितळतील, तापमान वाढेल आणि नैसर्गिक संकटे वाढतील। ही भविष्यवाणी सध्या होत असलेल्या जागतिक तापमान वाढीशी संबंधित असल्याचं मानलं जात आहे। बाबा वेंगांनी 2025 साठी सुद्धा काही भीतीदायक भाकीत केली आहेत। नंबर 1, मानवजातीचा नाश होण्याची सुरुवात। नैसर्गिक आपत्ती जसं की भूकंप, ज्वालामुखी आणि पूर मानवजातीला उद्ध्वस्त करतील। हे सर्व आपत्ती एकाच वेळी होऊ शकतात आणि त्यांचा परिणाम पृथ्वीवर असह्य होईल।
अशा परिस्थितीमध्ये मानवाला एका गंभीर संकटाचा सामना करावा लागणार। त्यामुळे पर्यावरणीय संकट, कचऱ्याची वाढती समस्या आणि जलवायू परिवर्तनामुळे मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल। नंबर 2, याच वर्षी कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर औषध शोधण्यात यश मिळेल। यामुळे कॅन्सर सारखा आजार आता सहजपणे बरा होऊ शकतो असं त्यांनी सांगितलंय। हा शोध मानवतेसाठी एक क्रांतिकारी टप्पा असेल, ज्यामुळे लाखो लोकांचं जीवन वाचवता येईल। नंबर 3, मानवाला प्रारंभापासूनच दुसऱ्या ग्रहांबद्दल कुतूहल आहे। एलियन्स बद्दलच्या संशोधनात वैज्ञानिकांना मोठं यश मिळेल असं बाबा वेंगा म्हणतात। हे यश अंतराळातील इतर जीवसृष्टीच्या अस्तित्वावर नवीन प्रकाश टाकू शकतं, पण त्याचबरोबर यामुळे इतर संकट देखील उद्भवू शकतात। नंबर 4, बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार 2025 मध्ये तिसऱ्या महायुद्धाची शक्यता देखील वाढलेली आहे। या युद्धामुळे संपूर्ण जगावर मोठं संकट येऊ शकतं। आण्विक हत्यारांचा वापर, रस्त्यावर हिंसाचार आणि आर्थिक संकट या सर्व गोष्टींमुळे युद्ध अजून भीषण होऊ शकतं। यामुळे जगाच्या अस्तित्वावर एक गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहील आणि मानवतेच्या भविष्यासाठी एक मोठं धोका निर्माण होईल। आजच्या गूढ कथेत बाबांच्या भविष्यवाण्या इतक्या धक्कादायक आहेत की आपल्या डोक्यात नक्कीच चक्कर येणार। बाबांचं भविष्यवाणी खरं की फसवं, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। तुम्हाला काय वाटतं, बाबाजवळ खरंच सुपर पॉवर असावा का? तुमचे विचार कमेंट्समध्ये झपाट्याने सांगा आणि अशा गूढ आणि थोड्या मजेदार कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।